हॅलो एव्हरीवन, आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही निघालो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला. सो बघूया आपलं हे दर्शन कसं होतं आहे ते. सो आता आम्ही चिंचपोकळी स्टेशनला पोचलो आहोत आणि लोक असे चालत आहेत. आम्ही पण लाईन शोधतो आहे, कुठे लाईन आहे ती. कुठून स्टार्ट आहे? कुठून स्टार्ट आहे लाईन? मुखदर्शनची आणि ती चरण पाठी आहे मुखदर्शनची. काय करूया? सो आता आम्ही विचारलं पोलिसांना. हो, त्यांनी सांगितलं की मुखदर्शनची लाईन 1 तासामध्ये होईल, पण चरण स्पर्शाला 3-4 तास लागतात. तर आम्ही विचार केला आम्ही चरण स्पर्शालाच जाऊ. सो इथून आय गेस ती लाईन आहे आतमध्ये. सो आता ही बघा, ही लाईन आहे चरण स्पर्शाची. त्या टॉवरच्या इथे आय गेस स्टार्ट होतं आहे आता सध्या तरी. पण ह्या लोकांना आम्ही विचारलं तर हे बोलतात की ह्या लोकांनी रात्री 12 वाजता लाईन लावली आहे आणि आता वाजले ऑलमोस्ट 7:30. सो आम्ही आता बॅक टू मुखदर्शनच्या लाईनमध्ये लागतो. होपफुली ते तरी 2-3 तासात होऊन जाईल, कारण की ह्या लाईनला ऑलमोस्ट 10-1 तास तरी लागतातच आहे. आता वाजलेत 9:20 आणि आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. 1.5 तासामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला. आम्ही इथे पण मुखदर्शनच करणार आहोत. सो बघूया आता कशी काय लाईन आहे ती. हे तुम्ही बघू शकता, ही चिंतामणीच्या चरण स्पर्शाची लाईन आहे. आज आम्ही 2 गणपतींचे दर्शन केले. सो तुम्हाला असेच काही गणपतीचे ब्लॉग बघायचे असतील तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल. बाय. थँक्यू.